सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी आयुनी पार्ट 26. पार्ट 25 मध्ये बघितलं होतं आपण. आयुष मस्त ऑफिसवरून येऊन अवनी आयुनीला घेऊन शॉपिंगला जातो आणि मग परत येता येता भरपूर रात्र झालेली असते तर गाडीतच आयुने मस्त झोपी जाते. आणि इतक्यात अवनी विचारते आयुषला की आयु झोपली का? तर आयुष हो म्हणून सांगतो तर अवनी छान गुणगान गात असते आयुनीचे. सो आता पुढे बघू काय होणार आहे अचानक. तर आयुष बोलतो, "हो, या सगळ्या बाबतीत ती माझ्यावर गेली आहे. लाइक कितीही थकलेली असू दे, कधीच चिडचिड नाही करणार आणि नेहमी शांतपणे समजून घेणार." तर अवनी तसंच एकसारखी बघत असते आयुषला आणि आयुष हसत विचारतो, की "काय झालं? असं का बघत आहेस?" तर अवनी बोलते, "म्हणजे मी समजदार नाहीये. मी चिडचिड करते हे सर्व बोलायचं का तुला?" तर आयुष बोलतो, "हे मी तर नव्हतो बोलणार, पण जर तुला बोलायचंच असेल तर तू बोलून घे. खरं असू शकतं." "व्हॉट?" तर अवनी तसंच रागात येते आणि आयुषच्या खांद्यावर चावा घेत बोलते, की "तू रूमवर चल बेटा. सांगते तुला किती समजदार आहे मी आणि किती चिडचिड करू शकते ते." तर आयुष म्हणतो, "सॉरी, सॉरी बेबी. चुकलं माझं खरंच. माझा असं काही अर्थ नव्हता." तर अवनी बोलते, "तू आता रूमवर चल. मग सगळे अर्थ तिकडे सांगशील मला. आता एकदम शांत बसायचं." तर आयुषला कळतं, की अवनीला खूप राग आलाय. तर तसंच शांत बसलेला असतो आणि मग काही वेळाने विलावर पोहोचतात. तर शॉपिंग बॅग्स घेऊन अवनी पुढे जाऊ लागते आणि आयुष आयुनीला गोदीमध्ये घेतो आणि येत असतो. अवनीला पुढे रागा-रागा जाताना बघून आयुष मागून हाक मारतो, पण अवनी काही न ऐकता तसंच चालली जाते. आणि रूमची की आयुषकडे असते, तर अवनी डोअरजवळ जाऊन उभी राहते आणि मग आयुष येतो आणि की देत बोलतो, "मी बाहेर जाणार आहे आता." तर अवनी तसंच की घेते आणि डोअर ओपन करून बॅग्स आत घेते आणि आयुषला आत हो बोलते आणि डोअर बंद करते. आणि आयुषला बोलते, "आयूला बेडवर झोपव पटकन आणि तू आत बेडरूममध्ये ये." ओह माय गॉड! तर आयुष हसत असतो गालातल्या गालात कारण अवनी याआधी असं कधी नव्हती वागली म्हणून. तर आयुष तसंच आयुनीला बेडवर झोपवून रूममध्ये जातो. तर अवनी वाटच बघत बसलेली असते. तर तसंच आयुष घाबरत-घाबरत जातो आणि हळू आवाजात बोलतो, की "बोल अवनी, काय झालं?" तर अवनी बोलते, "तू मला कुठेही काहीही का बोलतो? लाइक नेहमीचंच आहे तुझे असं काहीतरी कमीपणा दाखवून देत बोलणं. सो का असतं असं नेहमी? काय कमीपणा का दाखवतोस नेहमी?" "हां, आयुष?" तर आयुष तसंच जवळ येत अवनीच्या बाजूला बसतो. तर अवनी लांब बसते. तर आयुष पटकन अवनीचा हात धरून बोलतो, की "थांब, असं नको वागू. तू जे बोलली आहेस त्यावर मी काय बोलतो ते तरी ऐकून घे." तर अवनी बोलते, "हां, मग लांबून बोल. मी ऐकते ना." तर आयुष बोलतो, "अच्छा लांबून बोलायचं असेल तर कॉलवर बोलू ना. मी बाल्कनीत जाऊन कॉल करतो आणि तू इथूनच बोल मग." तर हे ऐकून अवनी परत रागात बघू लागते आयुषला. तर आयुष तसंच अवनीला बेडवर मस्त झोपवत स्वतःवर येतो आणि तसंच दोन्ही हात धरून एकदम गालावर, लिप्सवर असं किस करू लागतो. तर अवनी चिडत असते आणि किस करू देत नसते आणि तसंच इकडे-तिकडे तोंड फिरवत असते. तर आयुष कसं तरी करत अवनीचा एक हात हलका सोडून फेसला बरोबर धरून किस करू लागतो लिप्सवर आणि तेव्हा पण अवनी तसंच करत असते. तर आयुष कानात हळूच बोलतो, की "आता जोरात चावा घेणार आहे मी. मग काय करशील?" तर अवनी रिटर्नमध्ये बोलते, "हां, मग मी काय करणार हे तुलाही माहिती आहे." तर आयुष बोलतो, "मग मला नीट करू दे." तर अवनी बोलते, की "मी रागावलेली आहे तुझ्यावर. मग तुझं हे काय चाललंय? बायकोला कसं म्हणतात हेही नाही जमत का आता तुला? ओल्ड झाला का तू?" तर आयुष तसंच डीप लिप्स किस करत बोलतो, की "बेटा ओल्ड बोलायची चुकी करू नको. खूप महागात पडेल. एवढा दिवसभर बिझी होतो आणि आता पण शॉपिंगवरून आलो आहे. तरी मी आता पण तयारच आहे त्यासाठी. ओके." तर अवनी बोलते, "हां, मग तू नेहमीच तयार असतो त्यासाठी. तू कितीही बिझी असू दे किंवा काहीही त्रासात असू दे किंवा असं थकून असू दे. आणि मी ओल्ड त्यावर नव्हते बोलले. लक्षात नाही राहत तुला फार काही, त्यावरून बोलले." तर आयुष बोलतो, "मला ठेवायचं ते लक्षात सगळंच असतं. कळलं का? आणि आता करू नीट की हेच नकार देणार आहेस कंटिन्यू?" तर अवनी बोलते, "अच्छा मी रागावलेली आहे तरी तू इतक्या तोऱ्यात मला असं विचारणार? ठीक आहे मग मला काही नाही करायचं. चल उठ बाजूला हो आता." तर आयुष बोलतो, "मी उठतो पण खाली जे होत आहे ते कसं स्टॉप करू?" तर अवनी बोलते, "कुठे काही होत नाहीये. चल उठ तू." तर आयुष हलका वर उठून खाली इशारा करत बोलतो, की "तिकडे बघ." तर अवनी तसंच आयुषच्या गालावर हळूच मारत बोलतो, की "मी नाही बघणार आहे कुठे. चल उठ." तर आयुष तसंच अवनीला परत किस करू लागतो आणि काही वेळाने अवनीचा पण मूड होतो.
आणि दोघेही मस्त करून घेतात आरामात 1 ते दीड तास ते सगळं. आणि मग तसंच बेडवर लेटून असतात. ओह माय गॉड! तर अवनी बोलते, "किती जास्त नालायक बोलायला पाहिजे ना तुला?" तर आयुष विचारतो, "का बरं? काय केलं मी आता?" तर अवनी बोलते, "मी इथे रागावलेली होती, रुसून होती, मग तरी तू माझा रुसवा काढायचा सोडून आणि माझा राग घालवायचा सोडून तू हे काय केलं?" तर आयुष बोलतो, "तेच राग घालवायला मी असं बोलायला आलोच होतो. इतक्यात तुझी क्लोजनेस मला शांत बसूच नाही दिली. म्हणून हे सर्व झालं." तर अवनी बोलते, "बोलण्यात तुझा हात कोणीच नाही पकडू शकत खरंच. मी इथे बोलत एक आहे आणि त्यावर तुझं हे जस्टिफिकेशन. वाह बेटा! हुशार आहेस हं तू." तर आयुष तसंच अवनीला मस्त गालावर किस करत बोलतो, की "तू खूपच जास्त सेक्सी आहे बेबी म्हणून नाही राहत मला सहसा." तर अवनी बोलते, "तुला कधीच नाही राहत आयुष, सो तू सहसा वगैरे बोलूच नको. चल उठ आता मला अंघोळीला जाऊ दे." तर आयुष बोलतो, "अगं आता इतक्या थंडीमध्ये कुठे अंघोळीला जाते? बस शांत असंच झोपून घेऊ मग सकाळी उठून करू जे करायचं ते." तर अवनी बोलते, "नाही हं, बिलकुल नाही. तुलाही माहिती आहे कितीही थंडी आणि कितीही वाजले असेल, तरी मी असंच झोपत नाही हे सगळं झाल्यावर. सो प्लीज चल उठ मला जाऊ दे आता." तर आयुष उठून बाजूला होतो आणि जा बोलतो तर अवनी उठायला जाते, तर परत आयुष जवळ घेतो आणि कुठेही किस करतो. तर अवनी चिडून बोलते, की "याला आयुष काय चाललंय? का असं जाणून त्रास देतेस मला? हां, नको ना देऊ आयुष त्रास." तर आयुष बोलतो, "अगं त्रास नाही गं, असंच वेट बघत होतो तुझं लाइक इझिली घेतलं जवळ की येते की नाही येत. पण तू आली मीन्स वेट कमीच आहे तुझं. जास्त असं काही वाढलं नाहीये." तर अवनी हो का बोलत परत उठायला जाते. तर आयुष बघतो आणि परत आपल्याकडे खेचून घेतो आणि हग करणारच असतो. इतक्यात अवनी चांगलाच चावा घेते. तर आयुष तसाच ओरडतो, "आ!" म्हणून आणि अवनीला बाजूला करत उठून बघायला लागतो कसं झालं, काय झालं? जिथे चावा घेतली तिथे. आणि बघतच अवनीला बोलू लागतो, की "तुला अक्कल वगैरे आहे की नाही मूर्ख? किती जोरात चावा घेतली तू. खूप आग होत आहे ना मला." तर अवनी बोलते, "हां, मग तू मला इतका त्रास दिला, तर काय करू मी? हे बरोबर केलं मी. सो चल तू तिथे असा हात फिरवत शांत कर. मी येते अंघोळ झाली की मग झोपू आपण निवांत." तर तसंच अवनी जाते अंघोळीला आणि आयुष बसतो बेडरूममध्ये फोन बघत. आणि आयुनी छान झोपलेली असते आणि मग काही वेळाने अवनी मस्त शॉर्ट्सवरती झोपायला तर आयुष बघताच असं बघतच राहून जातो आणि बोलतो की "ओह माय गॉड अवनी." तर अवनी हे असे आयुषचे एक्सप्रेशन बघताच बोलते की "बिलकुल शांत बस. मी काहीही ऐकून घेणारा नाहीये कारण आता फक्त झोपायचं आहे. सो प्लीज." तर आयुष बोलतो, "बापरे! किती घाबरते गं तू." तर अवनी बेडवर येते आणि मस्त आयुषच्या लिप्सवर फिंगर ठेवत बोलते की "चल झोपू आता." तर आयुष तसाच अवनीच्या फिंगरवर किस करायला लागतो. तर अवनी बोलते, "अरे, अरे थांब जरा. हे इथे पण सोडणार नाही ना तू?" तर आयुष बोलतो, "मला सांग असं कुठली स्पेस आहे जिथे मी किस नसेल केलं?" तर अवनी पूर्ण लाजून तसंच डोळे बंद करत बोलते, की "ए शी यार आयुष प्लीज चल झोप शांत. खूप जास्त बोलायला लागलायस तू." सो मग तसंच दोघेही झोपी जातात. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 27 मध्ये बघणार आहे आपण आता रात्री इतक्या उशिरा झोपल्यानंतर सकाळी कोण आधी उठतात आणि काय करतात आणि दिल्लीवरून चंद्रपूर परत यायला निघणार आहे. सो ते सगळं कसं बघायला मिळेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय घडेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.